हा कोण माणूस आहे, किती बदमाश माणूस आहे तो. आणि तो जर माणूस सभागृहाला जर गिनतीत घेत नसेल, सभागृहाला गृहीत धरून जर काम करणार असेल, तर त्याच्यावरती या सभागृहाने कारवाई करायलाच पाहिजे. तो सुनील कुशिरे नावाचा माणूस एवढा मोठा कोण या महाराष्ट्र सरकारचा जावई लागले? अरे तो तिथे नाही आहे, तो तिथं नाही आहे. एक मिनिट तो तिथे SIT मध्ये अँटी करप्शन चौकशीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तो त्या जागेवर नाही आणि म्हणून परब साहेब SIT आपण त्याची चौकशी करू आणि 2 महिन्यामध्ये अहवाल घेऊ आणि कारवाई करू. एक सुनील कुशिरे नावाचा तिकडे संचालक आहे आणि त्याला असं वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपासून, सभापतींपासून आमदारापर्यंत सगळे माझ्या खिशात आहेत. आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितले की तक्रारी आलेल्या आहेत, अहवाल आलेला आहे म्हणून तुम्ही बदली केली. म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे, त्याची चूक सापडलेली आहे. मग आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं, स्पष्ट आलं असेल तर तुम्हाला सस्पेंड करायला काय हरकत आहे? लक्षवेधीच्या माध्यमातून आला आणि दोन्ही वेळेला माझी लक्षवेधी काही शेवटपर्यंत मार्गी लागली नाही. ती लागायची पुढे जायची, लागायची पुढे जायची. शेवटच्या दिवशी ती गायबच झाली. आणि मग माहिती घेतली, असं कळलं की माझी लक्षवेधी कधी येऊच शकत नाही, आमच्यावरती कोण काही कारवाई करूच शकत नाही, कारण संपूर्ण विधिमंडळ आमच्या खिशात आहे. अशा प्रकारच्या कंत्राटाच्या बाहेर वल्गना आम्ही ऐकतोय. आणि हा प्रश्नापेक्षा विधिमंडळाची प्रतिष्ठा या प्रश्नामध्ये आता जास्त लागलेली आहे. कारण बाहेर जो काय मेसेज जातोय की हे प्रश्न लागणारच नाही, ही लक्षवेधी यावेळेला पण मी लावली आहे, परंतु ही लक्षवेधी लागणार नाही म्हणून प्रश्न लावलाय. प्रश्न लागला पण लक्षवेधी काय लागेल असं मला वाटत नाही आहे. आणि त्याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रश्नाचं महत्त्व आज जास्त आहे असं मला वाटतं. आता मी मूळ प्रश्नाकडे येतो. सभापती महोदय हे उत्तर दिलंय, या उत्तरामध्ये सांगितलंय की हे खरे आहे, खरे नाही, हे खरे आहे, अंशतः खरे आहे. माझा साधा प्रश्न हा आहे की 2000 कोटीची या जलसंधारण, पाझर तलाव दुरुस्ती, बाकीच्या या सगळ्या बाबतीच्या निविदांसाठी 2000 कोटीची तरतूद बजेटमध्ये आपले केलेली आहे. पण प्रमा किती दिलेले आहेत? 18,000 कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत. खरंय का खोटं आहे मंत्र्यांनी सांगावं. जर 2000 कोटीची बजेटरी प्रोव्हिजन आहे, 18,000 कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत, 9,000 कंत्राटदारांनी टेंडर भरली छोटी मोठी सगळी, त्याच्यातले 1,000 टेंडर आर्थिक निकष पूर्ण केले नाही. आणि एक सुनील कुशिरे नावाचा तिकडे संचालक आहे. हा संचालक अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे, सगळ्यांच्या ओळखीचा आहे, सगळ्यांच्या. आणि त्याला असं वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपासून, सभापतींपासून आमदारापर्यंत सगळे माझ्या खिशात आहेत, अशा भाषेत तो बाहेर बोलतोय. आणि त्याचा किस्सा एवढा मोठा आहे, तो किस्सा आज बंद कर. आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की तो बाहेर म्हणतोय, मी आता सभापतीवर आरोप नाही करत आहे, तो बाहेर जे काय म्हणतोय ते मी सभापतींना सांगतोय. आता हे चौकशीमध्ये काढा शोधून, जी मागणी मी शेवटी करणार आहे त्याच्यात तो जे काय म्हणतोय ना ते खरं आहे का खोटं आहे हे चौकशीमधनं बाहेर येणार आहे. म्हणून माझा प्रश्न असा आहे की ही जी काही टेंडर्स दिलेली आहेत, याच्यामध्ये टेंडर्सचे प्रकार काय आहेत की खोलीकरण करणे, याच्यामध्ये पाझर तलावाची दुरुस्ती, ग्राउटिंग, या सगळ्या गोष्टी. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये 2000 कोटीचं काम काढलेलं आहे. या 2000 कोटीमध्ये या सुनील कुशिरेच्या वतीने हे सगळे जे लोक आहेत त्यांची मी नावं आता सांगतो आपल्याला. महेश पाटील, रवींद्र साखरे, रवी हिरवे, DY दामा, कवजित पाटील, सूरज शिंदे हे त्याचे वसुली एजंट सगळी वसुली करतायत. आणि कामं कोणाला द्यायची, कुठल्या निकषावरती द्यायची हे सगळं ते लोक ठरवत आहेत. आणि अशा प्रकारची कामं देऊन आज एवढ्या मोठ्या सगळा मॉबिलायझेशन फंड त्यांचा गेलेला आहे. मॉबिलायझेशन फंडामधनं त्यांची टक्केवारी त्याला मिळालेली आहे. आणि एवढा मोठा सगळे तिकडचे कॉन्ट्रॅक्टर, आज तिकडचे सगळे जलसंधारणचे अधिकारी, आज BMW मधनं कोण फिरतोय, मर्सिडीज मधनं कोण फिरतोय, यांचे सगळे व्हिडिओ आणि सगळे रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत. पण हा प्रश्न आहे म्हणून याच्यावरती जास्त सखोल चर्चा करता येणार नाही. आपण मला जर अर्ध्या तासाची चर्चा, 2.5 तासाची चर्चा 260च्या प्रस्तावामध्ये दिलं तर मी प्रत्येक टेंडरची चिरफाड करून आपल्याकडे देतो. परंतु आता माझी मागणी अशी आहे की गेल्या 4 वर्षामध्ये या सुनील कुशिरेच्या माध्यमातून जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, जी टेंडर्स दिली गेलेली आहे, जी टेंडर्स आर्थिक निकषावरती बसत नाही आहेत,
जी टेंडर्स कुठल्याही बीड कॅपॅसिटीमध्ये बसत नाहीयेत, जी टेंडर्स सगळी वाममार्गाने ज्या लोकांना टेंडर्स दिलेली आहे, या सगळ्या टेंडरची आपण उच्चस्तरीय चौकशी करणार काय? या सुनील कुशिरेवरती लाचलुचपत खात्याची चौकशी आता चालू आहे, परंतु ती थंड पक्षात पडलेली आहे, ती कित्येक दिवस झाली चालू आहे. परंतु याच्यावरती उच्चस्तरीय चौकशी करून या किती दिवसात ही उच्चस्तरीय समिती आपण गठीत करणार, उच्चस्तरीय चौकशीला किती कालमर्यादा देणार आणि त्याचा रिपोर्ट हे अधिवेशन संपेपर्यंत किंवा आपण 1 महिन्याच्या आतमध्ये या सभागृहात दाखल करणार का, अशी मागणी. आणि ही चौकशी चालू असेपर्यंत, कारण तोच होल अँड सोल आहे, तो पूर्ण संचालक आहे, त्याच्यामुळे तो जर तिकडे बसला तर ही चौकशी होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याला ताबडतोब निलंबित करा आणि त्याला निलंबित करून ही चौकशी झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशीचा 1 महिन्याच्या आतमध्ये रिपोर्ट आला पाहिजे. माननीय मंत्री महोदय, सभापती महोदय, आपल्या अनुमतीने मी सभागृहाला सांगू इच्छितो सभापती महोदय की सन्माननीय अनिल परब साहेबांनी स्पेसिफिक प्रश्नामध्ये 2 प्रकल्पाबद्दल या ठिकाणी विचारणा केली होती, त्याची माहिती माझ्याजवळ आहे. आणि सन्माननीय परब साहेबांनी या ठिकाणी जसं उल्लेख केला की अनेक तक्रारी आहेत, शासनाकडे ज्या ज्या तक्रारी आतापर्यंत आल्या सभापती महोदय, त्या सर्व तक्रारीवर चौकशी सुरू आहे. बऱ्याच चौकशी पूर्ण झालेल्या आहेत, त्याचे अहवालसुद्धा आलेले आहेत. आणि मधल्या काळामध्ये सभापती महोदय, यावरूनच जे आपण आता या ठिकाणी सुनील कुशिरे नाव घेतलं, त्यांची बदलीसुद्धा शासनाने केलेली आहे, त्यांना वाल्मीमध्ये पाठवलेलं आहे. आणि नवीन या ठिकाणी MD या ठिकाणी चार्ज त्यांनी घेतलेला आहे. स्पेसिफिक सन्माननीय सदस्यांची या ठिकाणी काही तक्रार असेल सभापती महोदय, तर त्याची या ठिकाणी चौकशी करू सभापती महोदय. त्यांचं पूर्ण होऊ द्या. नाही हो, आपण जरा त्यांचं जरा पूर्ण होऊ द्या, आपल्याला बोलायला देतो ना मी. आपण बंटी पाटील मंत्री महोदय काय म्हणाले? प्रश्न आहे म्हणून स्पेसिफिक तक्रार मांडली द्या, सभापती स्पेसिफिक तक्रार मांडायला द्या. मी प्रत्येक तक्रारीची आपल्याला तुम्हाला माहिती देतो. माझ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे. आपण एक सभापती महोदय, सन्मान्य मंत्री महोदय काय म्हणले की आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, आमच्याकडे त्याचा अहवाल आलेला आहे. मग तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाला असेल, अहवाल आला असेल, तर मग कारवाई का करत नाही? आता एका तुमच्याच उत्तरात सभापती महोदय काय की ज्या कंपनीला लोकायुक्तांनी डिबार केलं, हायकोर्टानं चौकशी करा म्हणून सांगितलं, त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. कोण? आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितले की तक्रारी आलेल्या आहेत, अहवाल आलेला आहे म्हणून तुम्ही बदली केली, म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे, त्याची चूक सापडलेली आहे. मग आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं, सर्व स्पष्ट म्हणणं आहे, त्यांनी मान्य केलं सभागृहात. मूळ मंत्री महोदय, सूत्रधार या प्रकरणात लोकायुक्ताकडून सुद्धा चौकशी झालेली आहे. लोकायुक्तांनी या संदर्भात खऱ्या अर्थानं निर्णय दिलेला आहे सभापती महोदय. त्यावरून आम्ही याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया केली होती. या निर्णयाच्या विरोधात संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा हायकोर्टात गेला सभापती महोदय. हायकोर्टाने ते परत या ठिकाणी आम्हाला निर्णय दिला की याला परत टेंडर भरू द्या. प्रकरणाचा त्याने उल्लेख केला. माझी लक्षवेधी मागची काढून बघा, माझे याच्यावरचे मागचे प्रश्न काढून बघा. नाईलाज असतो 2 प्रश्नांवरतीच फक्त ते आणावं लागलंय. त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न येऊच देत नाही या सभागृहात. हा प्रश्न माझा आणि त्यांचा नाही आहे, हा प्रश्न सभागृहाच्या प्रतिष्ठेचा झालेला आहे. येऊच देत नाही प्रश्न. मी आत्ताच्या आत्ता हे एवढे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत प्रत्येक प्रकरणाचे. ही सगळी प्रकरणं सभागृहात सांगून झाली, पत्र लिहून झाली. तो सुनील कुशिरे नावाचा माणूस एवढा मोठा कोण या महाराष्ट्र सरकारचा जावई लागलेला आहे की जो सांगतोय की अख्खं महाराष्ट्र शासन माझ्या खिशात आहे आणि म्हणून माझा प्रश्न येणारच नाही आहे. आणि म्हणून या सभागृहाचा पूर्ण सेन्स घ्या. या सभागृहातला प्रत्येक सदस्य आज त्याला ओळखतोय. हा कोण माणूस आहे, किती बदमाश माणूस आहे तो. आणि तो जर माणूस सभागृहाला जर गिनतीत घेत नसेल, सभागृहाला जर मंत्री महोदयाने नाही केली तर आपण तरी करावी अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे. आमची मागणी एवढीच आहे. सगळी प्रकरणं मंत्री महोदयांकडे आहेत. प्रत्येक प्रश्न काय मी विचारायलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि मी विचारलाच पाहिजे म्हणजे तो स्कोप मध्ये बसतो नाही. त्याचा स्कोप लार्जर करणं हा आपला अधिकार आहे. त्याचा स्कोप लार्जर करणं हा मंत्री महोदयांचा अधिकार आहे. त्याचा स्कोप लार्जर करणं हा सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे. प्रत्येक सदस्याकडे याच्या बाबतीतली माहिती आहे. 10
कोटीचं टेंडर 80 कोटीपर्यंत जातोय. सोलापूरमध्ये 4.5 कोटीचं टेंडर 55 कोटीपर्यंत गेलं. एस्केलेशन कशामध्ये दाखवतात माहिती, ग्राउटिंग मध्ये दाखवतायत. जिकडे काळा खडक आहे तिथे ग्राउटिंगचं टेंडर तुम्ही एस्केलेट करतात आणि ते 55 कोटीपर्यंत नेतात. 9-10 पट तुम्ही टेंडर वरती घेऊन जाताय. अशी कित्येक प्रकरणं मंत्री महोदयांकडे आहेत. नसेल तर त्यांनी सांगावं नाहीये म्हणून. मी तुम्हाला रिसिव्ड केलेल्याचे स्टॅम्प शिक्के आणून दाखवतो की किती तक्रारी त्यांच्याकडे आहेत त्या. आणि एवढ्या सिरियस तक्रारी असताना मंत्री महोदय सांगतायत फक्त 2च प्रकरण आहेत, 2 प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चौकशी चालू आहे. कसं चालेल 2 प्रकरणांवरती? एवढा तक्रारींचा पाडा इथे वाचला जातोय, तक्रारी पडल्या तिकडे केल्या जात आहेत. त्यांनी मान्य करावं की सस्पेंड करा, उच्चस्तरीय चौकशी लावा, SIT लावा. आम्ही आजच्याच कारवाई नाही मारत, पण जो माणूस तिथे बसलेला आहे, ज्याच्या हाताखाली सगळं चालणार आहे, त्याला अपेक्षा आहे का आपण त्याच्या हाताखाली सगळं काम करत असताना तिकडे फेर चौकशी होऊ शकते. आणि म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की त्याला पहिला सस्पेंड करा, त्याला बाजूला करा सस्पेंड करून, आणि मग ही उच्चस्तरीय चौकशी लावा. आणि विधानसभेच्या पटलावरती, विधान परिषदेच्या पटलावरती हा पूर्ण रिपोर्ट आला पाहिजे. मला असं वाटतं मंत्री महोदयांना जर ह्या अधिकारामध्ये नसेल तर आपण आपला व्हिटो वापरला पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे, मागणी आहे. कारण काय झालंय की याच्यामध्ये विधिमंडळाला देखील गोवलेलं आहे. मी आपल्या समोर पाहिजे असेल तर केबिनमध्ये माणसं उभी करू शकतो की तो बाहेर काय बोलतोय. आणि म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न हा अबाधित राहावा म्हणून हा प्रश्न उपस्थित आहे. आज आपण आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी, जसा थोड्या वेळात हक्कभंग येणार आहे आपली प्रतिष्ठा राखण्यासाठीचा, तसा हा एक प्रकारचा हक्कभंग आहे असं समजून याच्यावरती कारवाई व्हावी. मंत्री महोदय. नाही, सभापती महोदय, मी सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी परत विनंती करतो की अतिशय उच्चस्तरीय ACPची IPS अधिकाऱ्याच्या मार्फत आमच्याकडे प्राप्त झालेल्या पूर्ण तक्रारीची चौकशी चालू आहे. त्यांच्याकडे अजून काही सन्माननीय सदस्यांच्याकडे अजून काही माहिती असेल तर त्यांनी परस्पर द्यावी किंवा आम्हाला द्यावी. सभापती महोदय आपल्याकडे द्यावी, ही कागदपत्र आम्ही त्यांना देऊ. आणि वारंवार मंत्री महोदय सांगतायत अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे. सभापती महोदय त्या पदावरून त्यांना साईड ब्रँचला टाकलेलं आहे. सभापती महोदय वाल्मीला त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे चौकशी चालू आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर अध्यक्ष महोदय कठोर कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष आपल्या अतिशय तीव्र भावना आहेत. मला वाटतं सर्व ज्येष्ठ सदस्यांनी यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या 2 प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी उत्तर दिले. तथापि त्यांनी वेगवेगळ्या कारणामध्ये अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोची त्यांच्यावरच चौकशी आहे. आपण ऐकून द्या. आणि आपल्याकडे जी काही उपलब्ध माहिती आहे, ती उपलब्ध माहिती जर आपण त्यांना दिली तर त्याच्या अंतर्गत ते चौकशी लावायला तयार आहेत. आणि आपण जे सांगतायत की तो त्या ठिकाणी व्यक्ती आहे, परंतु त्या ठिकाणी नाही, त्यांचा आता बदली झाली ना, साईड पोस्टिंगला आता ते वाल्मीला गेलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की या प्रश्नाच्या अनुषंगाने 2 विषयावरती मर्यादित आपण हा प्रश्न उपस्थित केलाय. तथापि आउट ऑफ वे जाऊन देखील मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना प्रवीण दरेकर. सभापती महोदय, अनिल सभापती महोदय, अरे बोलतो ना. सभापती महोदय या ठिकाणी माझं झालं की माहिती का? अरे तो तिथं नाही आहे. तो तिथं नाही आहे. एक मिनिट. तो तिथे SIT मध्ये अँटी करप्शन चौकशीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तो त्या जागेवर नाही आणि म्हणून परब साहेब SIT आपण त्याची चौकशी करू आणि 2 महिन्यामध्ये अहवाल घेऊ. असं करू. ओके. प्रश्न क्रमांक 3 5257 एकनाथ. नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. काल 8 डिसेंबर रोजी अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.
विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांसाठी महाविकास आघाडीकडून अनुक्रमे शिवसेनेचे भास्कर जाधव आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या नावावर एकमत झालं असल्याची माहिती समोर आहे. पण अशातच आणखी दोन सरप्राइझिंग नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज्यातील विरोधी पक्षनेता पदावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीत राजकीय पेच निर्माण झाल्याची चर्चा नागपुरात सुरू आहे. एका दैनिकाने दिलेल्या बातमीच्या अहवालानुसार काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभा तर ठाकरे गटाचे अनिल परब यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठीच्या नावांची चर्चा आहे. तर अचानक ही दोन्ही सरप्राइझिंग नावं समोर आल्याने भाजपच्या राजकीय खेळी चर्चा रंगली आहे. मात्र भास्कर जाधव यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेवर विरोधी पक्षनेते देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. तर यासंबंधी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांना पत्रही सादर करण्यात आलंय. या दोघांच्याही नावावर एकमत झालं असताना अचानक विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावाची चर्चा का होते असा प्रश्न आता निर्माण झालाय. भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते झाले तर त्यांचे मुख्य टार्गेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांवर राहील अशी भीती शिंदे गटातील नेत्यांना वाटत आहे. मात्र विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीने असं न होता त्यांचा रोल तिन्ही पक्षांवर असेल असा एकमत प्रवाह शिंदे सेनामध्ये दिसत आहे. भाजपने वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावावर नव्याने चर्चा सुरू केली आहे. आता या दोन नावांसह काही महाविकास आघाडी नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे दोन्ही सभागृहामधील विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून मोठे राजकीय घमासान सुरू झाले असल्याचं बोललं जात आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.